श्री स्वामी समर्थ वटवर्षी स्वामीमय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्वांच्यावर स्वामीची कृपा राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या अनुभवाला मी सुरुवात करते. दातांचा अनुभव ऐकताना प्रत्येकाच्या अंगावर शहारे येईल असा हा अनुभव आहे. त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा. आणि सर्व स्वामी भक्तांना एक कळकळीची मनापासून विनंती आहे, ज्या दादांचा आता अनुभव आहे ते दादा सध्या खूप संकटामध्ये आहेत. त्या संकटातून दादा निर्विघ्नपणे बाहेर पडू दे म्हणून सर्वांनी स्वामीजवळ प्रार्थना करायची आहे. श्री स्वामी समर्थ. हा दादा, श्री स्वामी समर्थ. गेल्या वर्षीचा अनुभव आहे माझा. बर. अनुभव असा आहे की माझ्याकडे अध्यात्मातले बरेचसे लोक बसायला येतात, म्हणजे शॉपवरती असं माझ्या आजूबाजू. म्हणजे असं काय होतं माहितीये का, की ज्यावेळेस आपण एखाद्या म्हणजे एखादं क्षेत्र निवडलं ना, तर बरोबर त्या प्रकारचेच लोक आपल्याला लागायला येतात. बरोबर. नक्की नक्की. हा. तर झालं काय की माझे मित्र असतील किंवा असे ओळखीत झाले लोक आहेत, मला बोलले की तुम्ही एवढं काही करता, तुम्ही गुरु केलाय का? मी बोललो नाही, गुरु वगैरे काही केलं नाही मी. तर म्हणजे नाही, गुरु करायला पाहिजे तुम्ही एवढं करताय तर गुरु पाहिजे तुम्हाला, म्हणजे अजून त्यात तुमच्या ज्ञानात किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये भर पडेल. मी बोललो मी ज्यांची सेवा करतो ना ते ब्रह्मांडाचे नायक आहेत, श्री स्वामी समर्थ, तेच आमचे गुरु. ते म्हणले नाही बरोबर आहे, पण तरी गुरु पाहिजे. आणि मग मी त्या गोष्टीवर थोडस कॉन्सन्ट्रेशन केलं आणि मला पण भासायला लागलं की नाही, गुरुची आवश्यकता आहे आपल्याला म्हणून. तर गुरुची आवश्यकता काय, तर समजा माझ्या काहीतरी प्रॉब्लेम आहेत, माझ्या काहीतरी अडीअडचणी आहेत, ह्या अडीअडचणी कशा प्रकारे सोडवल्या पाहिजेत, त्यातून कसा मार्ग निघला पाहिजे हे सांगणारा असा म्हणजे सांगणारा गुरु पाहिजे. बरोबर. तर ठीक आहे, आपण आपले प्रॉब्लेम आहेत, आपण आपले प्रॉब्लेम काही आले, काही संकट आले तर आपण काय करतो, महाराजांच्या मूर्तीसमोर, महाराजांच्या फोटो समोर, मठात, मंदिरात जाऊन महाराजांना ते सांगतो. बरोबर. हो, नक्की. ते सांगितल्यानंतर महाराज आपल्याला त्यातून मार्ग पण सांगतात. पण त्यांनी सांगितलेला मार्ग किंवा त्यांनी सांगितलेलं जे काही असेल ते आपल्याला कळलंच, एवढी आकलन शक्ती आपल्यात नाहीये किंवा तेवढी कॅपॅसिटी पण नाही, त्यांचे संकेत सहजासहजी समजू शकेल अशी कॅपॅसिटी आपल्यामध्ये नाहीये. बरोबर. तर आपल्याला गुरु कसा पाहिजे, की बोलका गुरु पाहिजे, म्हणजे मनुष्य रूपातला. तर तो प्रश्न माझ्या डोक्यामध्ये जामच घुमायला लागला. जाम म्हणजे मी असं समजा की वेळ लागली त्या गोष्टीचा मला. तर आपले कल्याणचे एक सेवेकरी दादा दिंडोरी प्रणित आहेत, ते त्यांच्याशी चर्चा केली या विषयावर. तर ते मला बोलले, दादा असं नाही, महाराज आपले गुरु आहेत, आपल्याला गुरुची आवश्यकता नाही. मी म्हणलं ते मान्य आहे मला, विषय तो नाही. पण माझा प्रॉब्लेम हा आहे की मला माझ्याशी चर्चा करणारा गुरु पाहिजे, की जेणेकरून मी काही सांगितलं तर त्याच्यावर मला सोल्युशन सांगणारा पाहिजे. पण ते खोटा चुकीचं असेल, बरोबर असेल, तर माणसाला समाधान वाटतं ना, की हा नाही हे असं सांगितलं, अशा चांगल्या माणसाने सांगितलं म्हणजे आपल्याला विश्वास बसतो. आणि मग असं करता करता त्या दादांशी मी बोलून घेतलं. ते त्यांनी मला हे सांगितलं. मग ते कन्फ्युज झाले की बाबा आपण जर महाराजांना गुरु मानले तरी ह्या माणसाच्या डोक्यामध्ये गुरुची अपेक्षा आली. तर मग त्यांनी मला सांगितलं की एक काम करू, मी तुम्हाला दिंडोरींच्या एका दादांचा नंबर देतो, त्यांच्याशी बोला बोलले तुम्ही. आणि ते चांगले उच्च कोटीचे सेवेकरी होते दिंडोरीचे. त्यांचं नाव बी आठवत नाही मला. त्यांचा नंबर दिला, मी तत्काळ त्यांना फोन केला. त्यांचा वेळ घेऊन फोन केल्यानंतर त्यांना सगळी हिस्ट्री सांगितली. दादा अशी अशी इच्छा माझ्या मनामध्ये आलेली. ते बोलले, दादा ऍक्च्युअली जसं पाहिलं तर स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत, आपल्याला गुरुची आवश्यकता नाही. पण तुमच्या मनात जर ही इच्छा आली तर काहीतरी असू शकता. तर एक काम करतो की एक ताई आहेत आपल्या दिंडोरी प्रणितच, त्यांच्याशी बोलून घ्या, ते तुमच्या प्रश्नाची उत्तर कदाचित देतील असं माझा एक अंदाज आहे. मी बोला हरकत नाही. त्यांनी मला त्या ताईंचा नंबर दिला आणि मग त्या ताईंशी बोलणं झालं. त्या ताईंनी मला 3 प्रकारची उत्तरे दिली. एक उत्तर असं दिलं की त्या बोलले की दादा आपल्याला गुरुची आवश्यकता नाही, कारण साक्षात महाराज आपले गुरु आहेत. बोलत ताई ते आठवण सत्य, ते कोणीच टाळू शकत नाही. त्यांनी ज्यांनी महाराजांचे पाय धरले ते महाराज त्यांचेच गुरु आहेत, ते विषयच नाही तो. पण बोललो माझा प्रश्न असा आहे की मी मांडू तो कोणासमोर मांडू, आणि मी मांडणं महाराजांसमोर मांडणं, मूर्तीसमोर, फोटो समोर मांडणं, तर त्याचे संकेत मला कळण्यासारखे नाहीत ना. म्हणून मला ते समजेल असं सांगणारा गुरु पाहिजे. त्या काय बोलल्या मला की बरोबर दादा तुमचं, जर तुमची हीच इच्छा जर असेल ना तर योग्य वेळी योग्य गुरु तुम्हाला शोधित येईल स्वतः. बापरे. डायरेक्ट बोलले त्या. पण त्याच्याने माझं समाधान झालं नाही, कारण का ती योग्य वेळ यायची कधी, कारण की त्यावेळेस मी मला वाटतं 34, 43, 45च्या रेंज मध्ये होतो.
हा हा गेल्या गेल्या वर्षापर्यंत. हा हा म्हणजे निम्म चिम्म तर गेले ना आपलं, हो ना. फक्त आपण जायचं बाकी राहिले आता. हो. मग कधी गुरु भेटायचा हा हा प्रश्न. मी बोललो ताई वेळ तर खूपच झालाय आता, पण अजून पण वाट पाहिजे म्हणजे अवघडच आहे ना. हा हा आणि त्या ताईंनी त्याचं उत्तर असं दिलं की आता कदाचित गुरु तुमच्यापर्यंत येऊन पण गेले असतील पण तुम्ही त्यांना ओळखलं नसेल. मग हा तर टोटली आपल्या काय म्हणतात त्याला मायनसचाच विषय झाला ना. हो ना. हो ना. येऊन गेलेत म्हणल्यावर मग आता संपला विषय की ते परत येणार आहेत नाही माहितीच नाही, आणि येतील का नाही येतील याची पण कल्पना नाही. हा मी कन्फ्युज झालो पूर्ण. म्हणजे तिन्ही उत्तर आणि माझं समाधान असं काहीच झालं नाही. हा हा मी पूर्ण कन्फ्युज होतो. असं करता 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 दिवस रात्र तोच विचार होता की माझ्या गुरु पाहिजे कसं भेटेल कुठं भेटेल ह्याच विचारामध्ये. हा हा असं करता करता रविवार सोमवार मंगळवार बुधवार 4 दिवस त्या विचारामध्ये पूर्ण मी असं गुंगून गेलो एकदम. बर. आणि गुरुवारची पहाट उजाडली 5:30 पावणे 6चा टाइम होता. हा झोपेमध्ये होतो मी. भला मोठा डोंगर स्वप्नामध्ये. बर. त्या डोंगरावरला 2 थर होते असे, म्हणजे एक खालचा टप्पा आणि एक वरचा टप्पा असा, म्हणजे एक टोक आणि एक मध्यभागीचा असं. बर. तर जो वरच्या टोकाची जी सपाट जागा होती ना, त्या जागेवर मी आणि माझे जवळजवळ 5-6 मित्र होतो. बर. आणि आम्ही ते दृश्य पाहत होतो. म्हणजे अरे ते मोर पडतोय नका पाडू रे पोरांनो, ते दृश्य पाहत होतो आम्ही. हा. आणि असं करता करता मी सहज असं पाठमोरी पाहिलं, म्हणजे असं वळलो पाहतोय तर खालच्या टप्प्यावरती महाराज बसलेत. बर. हा, आणि ते बसलेत कसे साईबाबा बसतात ना हा हा त्या शिळेवरती महाराज बसलेत. सभोवताली घनदाट हिरवगार काय म्हणतात त्याला कर्दळीचं वन. बापरे. त्याला वेगवेगळ्या प्रकारची कलरची वेगवेगळी फुलं, बर. हिरवगार एकदम असं गालीच्या आथरल्यागत ते हरळीचं गवत. बापरे. एवढं मनमोहक दृश्य ते की आता मी तुमच्याशी बोलतोय माझ्या समोर उभं राहते. हो बरं. हो माझ्या पण समोर आलं दादा. हा हा. अशा प्रकारचं ते. आणि माझं लक्ष गेलं तिकडं, आणि मी माझ्या मित्रांना बोललो अरे बोलू खाली महाराज बसलेत, चला बोललो तिकडे जाऊ. त्यांनी पण कुठल्या गोष्टीचा विलंब न लावता लगेच बोलले चला चला चला. आम्ही गेलो खाली तिथं. बर. तिथे जाऊन महाराजांची सेवा करायला लागलो. आम्ही महाराजांना चंदन लावायला लागलो. चंदनाची पावडर आहे माझ्या घरात मूर्ती आहे ना, हा हा त्या मूर्तीला जे चंदन लावतो मी ते चंदन मी महाराजांना लावतोय तिथं. बापरे. आम्ही सगळेच जण हा चंदन लावतोय. चंदन लावता सगळेजण लावत होतो. चंदन लावता जे माझ्यासोबत जे होते ना सगळेजण, हा हा ते सगळे निघून गेले आणि मी एकटाच राहिलो पाठीमागे. हा. मी लावतोय महाराजांच्या पाठीला, हाताला, पायाला, सगळ्याला चंदन लावतोय. बर. महाराज मला म्हणतात की अरे वा तू एवढं भारी चंदन लावतो, आज तागत असं चंदन मला कुणीच लावलं नाही. बापरे. हा, असं आणि माझ्या कामामध्येच म्हणजे मी माझं कामच करत होतो की चंदन लावायचं. तर मी पाठीला चंदन लावत असताना महाराजांनी आवाज मारला, तुम्ही असं समोर येऊन उभा राहा. मी असं समोर महाराजांच्या उभं राहिलं. महाराजांनी कमरेतून जानवं काढलं आणि माझ्या तोंडापर्यंत असं लांब केलं ते. आणि मला बोलले हे तोंडात पकड. मी ते जानवं तोंडात पकडलं आणि महाराजांनी एक मंत्र बोलला 3 वेळा. ज्या वेळेस तो मंत्र ऐकला मी अक्षरशः घामाने बिछाना पूर्ण ओला झाला होता. बापरे. मी तर पूर्ण भिजलो होतो, पण घामाने बिछाना पण ओला झाला होता. बापरे. हा. आणि वार होता गुरुवार, वेळ होती 5:30 ते 5:45. बघा स्वामींना किती काळजी आहे भक्तांची. हा, हा अशा प्रकारचा अनुभव आला. हा मी तो मंत्र दररोज 1 माळ किंवा 11 वेळा 21 वेळा जसं भेटत ते जपतोय तेव्हापासून. स्वामीने तुम्हाला काय म्हणताय? गुरुमंत्र दिला म्हणलं स्वामी. गुरुमंत्र दिला. हा, म्हणजे ते दाखवून दिलं महाराजांनी की तुला आवश्यकता नाही गुरुची, मी साक्षात तुझा गुरु आहे म्हणून. हा 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 असं हा हा किती छान. हा अनुभव. हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचेही असेच अनुभव असेल 8806 4906 या नंबरवर शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.